नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। आता चौक्याला दाखवतो कचका। भाजपाच्या या बड्या नेत्याला मनोज जरांगे यांचा थेट इशारा। विधानसभा निवडणुकी अगोदर वाढले टेन्शन। मराठा आरक्षणाला 1 वर्ष पूर्ण झाले। अंतरवाली सराटी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बैठक घेतली। त्यात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल चढवला। फडणवीस यांनी मराठा समाजाला वेळीच धरल्याचा आरोप त्यांनी केला। त्याच वेळी मराठवाड्यातील या बड्या भाजप नेत्याला सुद्धा त्यांनी थेट इशारा दिलाय। आता चकव्याला कचका दाखवतो असे वक्तव्य त्यांनी केले। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वीच या मतदारसंघात चिंता वाढली आहे। रावसाहेब दानवे यांनी माझ्यावर केस केली। मी त्यांना आतापर्यंत दादा म्हणत होतो। मी नेहमी त्यांचा आदर करतो। त्यांनी माझ्यावर मार्चमधील केस आता केली आहे। काय करशील? तुमचं कोणीतरी उभं राहील ना, कोणीतरी मग दाखवतो कचका। कर कुणालाही उभं, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय। रावसाहेब दानवे यांनी चूक दुरुस्त करावी। दानवे यांनी विषय लांबवू नये। रावसाहेब दानवे यांनी महिलांवर केस केली। माझ्या नादी लागशील तर नागपूरची सीट पण पडत असते। मला जेलमध्ये टाकले तर पोर हनुमान सारखे जेल उचलून आणतील, नाही तर मी भोकरदनमध्ये ऑफिस उघडतो, असा इशारा त्यांनी दिला। या मतदारसंघात रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे निवडून आले आहेत। तुम्हाला देशोधाडीला लावतो। रावसाहेब दानवे यांनी माझ्या नादाला लागू नये। रावसाहेब दानवे, कचवा माझ्यावर केस करायला लावली। आता तुझे कोणी उभे राहील ना, मग दाखवतो कचका, असा इशारा जरांगे पाटील यांनी रावसाहेब दानवे यांना दिला आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज। तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।